यांना आज मंत्रिपदाची शपथ जी आहे ते राजभवनावरती दिल्यानंतर सध्या आपण पाहतोय की समता परिषदेचे ओबीसी कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। पुण्यातल्या समता वाड्यामध्ये आपण पाहतोय की सगळे समता परिषदेचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार घालून अभिवादन करत ढोल ताशे वाजवत आपण पाहतोय की या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। गेल्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे तर आपण पाहतोय की छगन भुजबळ हे नाराज होते, मात्र त्यानंतर आज महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं आहे। हातामध्ये आपण पाहतोय की छगन भुजबळ यांचे पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत। आज छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं, काय भावना आहे? बोलणार आजचा आनंद झाला आम्हाला, त्याला मंत्रिपद मिळणं गरजेचं होतं आणि आता बऱ्याचशा गोष्टी अशा प्रश्न सुटणारे आहेत, ते प्रश्न सुटण्यासाठी त्यांची गरज आहे। छगन भुजबळ मध्यंतरी नाराज होते, मात्र आता त्यांना मंत्रिपद मिळालं, ओबीसीचे प्रश्न सुटतील का? नाही, असं काय नसतं, ते तेवढे एका पक्षाचे लोक आहेत, त्याच्यामुळे एवढं काय नाराजीचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांना, एवढं काय नाही। आपल्या बरोबर आहेत, आज भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या सरकारला 100 दिवस झाले असताना एकही ओबीसी सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा मंत्री या कॅबिनेटमध्ये नव्हता, याचा आम्हाला फार मोठी खंत होती। छगन भुजबळ साहेबांचा समावेश या मंत्रिमंडळात करून कुठेतरी समतेचा विषय, सामाजिक न्यायाच्या विषयाला प्राधान्य या सरकारने दिले, त्यांच्याबद्दल अभिनंदन। छगन भुजबळ यांना खरं तर धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लागलेली आहे। जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे असं म्हणतात की छगन भुजबळांना हे मंत्रिपद जे आहे ते देण्याची गरज नव्हती, अजित पवार चूक करतात। नाही, मुळात मनोज जरांगे यांना आम्ही काही महत्त्व देत नाही। त्याचं कारण असं आहे की त्यांना लोकांनी, भुजबळ साहेबांना, या सरकारला लोकांनी निवडून दिलेलं आहे, लोकशाहीचं राज्य आहे। जर त्यांना मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नको होता, मनोज जरांगेंनी इलेक्शन लढायच्या होत्या, इलेक्शन लढायच्या वेळेस त्यांनी का पळ काढला? स्वतः इलेक्शन लढायचं नाही, पळ काढायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की बाबा ह्याला देऊ नका, त्याला देऊ नका, हे अतिशय चुकीचं आहे। काय पहिली प्रतिक्रिया? एक ओबीसीला एक न्याय मिळाला आहे आणि ओबीसीचा आवाज, ओबीसींच्या आड्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा एकमेव नेता म्हणजे छगनजी भुजबळ साहेब। काय भुजबळांकडून अपेक्षा असणार आहेत तुमच्या? समाजाची सेवा करतात ते आणि या दृष्टीने जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा त्यांनी त्या ठिकाणी दिल्ली पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवर त्याचा आवाज उठवावा, त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत। म्हणजे भुजबळांनी ओबीसीचे प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा मांडावेत, सातत्यानं ते आंदोलन लढतायत, रस्त्यावरती लढाई करतायत, सभा घेतल्या त्यांनी ओबीसी घेतलेले आहेत ते सभा त्यांनी, त्यासाठी ओबीसी उतरतोय तिथं त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यासाठी ओबीसी जे लोक आहेत गरीब, त्यांच्यासाठी त्यांना जे आरक्षण आहे, शिक्षणामधलं आरक्षण असेल किंवा नोकरीमधलं असेल, मागासवर्गीयासाठी असेल, त्यासाठी ते निस्वार्थपणे लढतात। मंगेश ससाने आपल्या बरोबर आहेत। आज भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय? तुम्ही त्यांच्याबरोबर ओबीसीची लढाई लढत? नाही, नक्कीच, कारण की गेल्या 30-40 वर्षापासून ओबीसींच्या आरक्षणासाठी, ओबीसींच्या अस्तित्वासाठी भुजबळ साहेबांनी समता परिषदेच्या माध्यमातून जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये उभा केला, गेल्या 2 वर्षामध्ये ओबीसीच्या आरक्षणावर जे बालंट येत होतं ते थोपवायचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं। त्यामुळं गेल्या 6 महिन्यापूर्वी ज्या प्रकारे भुजबळ साहेबांना डावलण्यात आलं, याच्यामुळं ओबीसींच्या मनात प्रचंड नाराजी होती, पण देर आहे दुरुस्त आहे। म्हणजे आता सगळे ओबीसी समाज जो आहे तो खुश झालाय? नाही, नक्कीच आम्ही खुश यासाठी झालोय की एक आमदार असणं आणि एक कॅबिनेटमध्ये तिथं त्यांची उपस्थिती असणं ही आमच्यासाठी खूप जमेची बाब आहे। ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय नक्कीच भुजबळ साहेब होऊन नाही देणार, याची आम्हाला शाश्वत आहे आणि आज हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। याच आनंदामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ढोल ताशे वाजवत छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातो आणि पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये समता परिषद आणि छगन भुजबळांचे कार्यकर्ते जे आहेत ते मंत्रिपदाचा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।